सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे जुई आणि आज मी तुम्हाला शिकवणार आहे की आपण कसं बनवू शकतो एक स्टोरेज बॉक्स. तर चला स्टार्ट करूया. तुमच्यासाठी जे मेजरमेंट्स आपल्याला पाहिजे स्टोरेज बॉक्स बनवण्यासाठी ते असणार आहेत आपल्या 21x21 cmच्या दोन्ही साईडने विड्थ आणि हाईटने दोन्ही पण 21x21 cm असलं पाहिजे. नंतर मग तुम्हाला इथपासून ते इथपर्यंत ह्याला असं करून फोल्ड करायचं आहे. हे बघा असं. याच्यावरती मी ऑलरेडी ट्राय केलं एकदा. सो ह्याला आता आपण असं फोल्ड केलं की ह्याला इथून खोलायचं. तुम्हाला इथे पॉइंट दिसत असेल. मग नंतर ह्याला ह्या साईडने फोल्ड करायचं आहे. म्हणजे पहिलं आपण काय केलं होतं, याला इथपासून ते इथपर्यंत असं करून फोल्ड केलं होतं, बरोबर. आणि मग नंतर आपण सेकंड याला म्हणजे याला इथपासून ते इथपर्यंत करून असं फोल्ड केलं होतं. सो आता इथे आपले 4 कॉलम रेडी झाले आहेत बघा. 1 2 3 आणि 4. मग आपल्याला काय करायचंय, इथून आपल्याला एक ट्रायंगल बनवायचं आहे असा करून. सेकंड तुम्हाला काय करायचंय, सेम इथून पण एक ट्रायंगल बनवायचं आहे. थर्ड इथून पण एक ट्रायंगल बनवायचं. असे चारही साईडने ट्रायंगल बनवायचे. इथून पण एक ट्रायंगल बनवायचं आहे. आता आपले ट्रायंगल बनवून झालेले आहेत. नेक्स्ट तुम्हाला काय करायचं आहे, असं स्क्वेअर बनलाय आपला. तर त्या स्क्वेअरच्या मधून एक म्हणजे मिडलने एकदा फोल्ड करायचं आहे आणि एकदम घट्ट फोल्ड करायचे. तो जो आपला फोल्ड केलेला भाग आहे तो दिसला पाहिजे, म्हणून त्याला आपले जे थंब आहेत त्याला आपल्याला असं त्याच्यावरती प्रेस करायचं, सारखं फ्रिक्शन क्रिएट करायचं. मग आपलं जे आहे ती अशी डार्क लाईन दिसते. मग नंतर तुम्हाला काय करायचं आहे, याला इथून घ्यायचं आहे आणि परत एकदा म्हणजे अपोजिट साईडने त्याच्या परत एकदा फोल्ड करायचं. तुम्हाला ही आधीची लाईन दिसत असेल मधली. सेम इथून पण असंच फ्रिक्शन क्रिएट करायचं जोरात प्रेस करून. मग आपल्याला ज्या लाईन्स आहेत त्या फटाफट दिसतील म्हणून. सो आता आपलं हे जे आहे ते असं दिसतंय. इथे तुम्हाला असे 2 ट्रायंगल दिसत असतील. ह्या दोघांमध्ये ह्या दोघांना असं साईड करायचं आणि मग तुम्हाला काय करायचं, ह्याच्यामध्ये इथे तुम्हाला असं करायचं जिथे पण तुम्हाला वाटतंय फिट आहे तिथे तुम्हाला असं एक लाईन बनवायची आणि त्याच्यामध्ये पण फ्रिक्शन थोडंसं क्रिएट करायचं थंबने. सेकंड पण सेम आहे, सेमच करायचं. इथून पण त्याला प्रेस करायचं परत एकदा. मग आपले जे हे आहे त्याचा जो वरचा दोन्ही साईडचा बेस आहे तो रेडी झाला आहे. मग तुम्हाला आता इथे एक लाईन दिसत असेल. पहिला काय करायचं आहे, ट्रायंगल्स आहेत ना इथे, त्यांना आपण एक काम करू, चिपकवून घेऊ. मग काय होईल आपल्याला म्हणजे समजेल की आपल्याला कुठून काय करायचं आहे ते. हे बघा, आता ह्याला इथून आपण असं टेप करून घेऊया. टेपने सिक्युअर म्हणजे हे बघा. आता ह्याला हे जे इथे आहे त्यानं मी काय केलं, याला असं एक ट्रायंगल बनवला आणि मग याला इथून असं चिपकवलं. ओके. सो हे आहे ते रेडी झालं. आता सेकंड सेम याला पण तसंच करायचं आहे. हे बघा, ह्याला असं जसं तुम्हाला फोल्ड पाहिजे तसा फोल्ड करायचा आणि नंतर मग त्याला हळू खाली घेऊन यायचं. हे बघा असं करून मग याला असं टेप करायचं, टेपने सिक्युअर करायचं. म्हणजे जेव्हा मी बोलेल की टेप करायचं म्हणजे समजून घ्या की सिक्युअर करायचं आहे. मी जास्त फुल फॉर्म मध्ये बोलत नाही कारण की त्यामुळे व्हिडिओ थोडासा लॉंग होतो म्हणून. सो हे बघा, आता इथून पण करून झालं. आपला जो बेस आहे मधला तो क्रिएट झाला आणि नंतर मग याला पण इथून दोन जे ट्रायंगल आहेत त्यांना आपल्याला इथून जोडायचं आहे आणि नंतर याला असं खाली घेऊन यायचं. पहिला आपण ह्याला असं स्टिक करून घेऊया इथून टेपने.
त्याला मग इथे एक बाउंड्री क्रिएट झाली इथे अशी. याला असं करायचं, पहिलं याला इथून असं चिपकवायचं, सेम करून तिथून पण चिपकवायचं. ट्रायंगल जे बनलेलं आपले त्याला आता हे आपले चौघं पण रेडी झाले छानपैकी. सो आता यांना आपल्याला असं करून फोल्ड करायचं थोडंसं. मग काय होईल, आपले जे इथून बॉक्स टाईप एक हे येईल. सो आपलं जे आहे हात तर रेडी झाला आहे. आणि मी अजून एक बनवलेला पण तो छोटा बनला आहे. असं तुम्ही दोन्ही साईडने बनवू शकता आणि मग ह्याला असं करून कव्हर करू शकता. हा जो छोटा झालेला होता थोडासा म्हणून मी त्याला यूज नाही केला. जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याला पण छोटं करू शकता. हे बघा मी तुम्हाला करून दाखवते. इथे जे आपण टेपने सिक्युअर केलेलं ना त्याला परत एकदा टेपने सिक्युअर करूया. मग असं हे थोडंसं अजून छोटं होईल. सेम वाटेल मग आता इथून केलंय सेम टू सेम इथून करायचं. इथे तर ऑलरेडी चिपकवलंय, इथे चिपकायची गरज नाही. आता याला असं परत खाली घेऊन यायचं एकदा. ह्याचा एक शेप आलाय प्रॉपर. सो असं करून आपण याला असं स्टिक करू शकतो. सो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. बाय बाय. पण मी ह्यातला थोडंसं छोटं बनवलं कारण की मला ह्याची मेजरमेंट समजत नव्हती कसं करायचं ते. आणि हे मी मेजरमेंट करून केलंय म्हणजे माझं बरोबर झालंय. तसंच तुम्ही पण ह्याची सेम टू सेम जसं हे बनवलं तसं ते बनवायचं आणि मग एकामेकाला असं इन्सर्ट करायचं. सो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. टेक केअर अँड गुड बाय.